महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि पुढलं वैशिष्ट्य की आपण हे जे आयोजकांसाठी कुपन ठेवलं त्यामध्ये मी एक बक्षीस आहेच बाईक, परंतु त्या कुपनमधून जे पैसे मिळणार आहेत 100 रुपये प्रत्येकी आहेत. म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या सारख्या शिक्षकांना आनंद का वाटतोय की आपण जिल्हा परिषदेमधल्या विद्यार्थ्यांना त्या पैशातून शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहोत. म्हणजे सगळं या ठिकाणी आयोजन आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला एक म्हणजे अति मित्रत्व कसं असावं की या ठिकाणी जे कैलासवासी भार्गव म्हात्रे हे मित्र गावण सरांचं आणि कृष्ण आणि सुदामाची कशी दोस्ती असावी. म्हणजे कृष्ण सुदामाला विसरला नाही. अनेक जण माणूस जन्माला येतो, प्रत्येकाचा मृत्यू आहेच, पण मृत्यूनंतर अशा प्रकारे कोण आठवण काढतो. काही दिवस आठवण 12 दिवस 13 दिवस चालते, परंतु आज हे कैलासवासी भार्गव म्हात्रे यांचं जे एवढं प्रेक्षक आणि आदरांजलीचं अर्पण केली, एवढे क्रीडा प्रेक्षक आणि आपण या लाईव्हमध्ये पाहतो आणि यांचं हे एवढं सन्मान दिलं, त्यांना स्मरणार्थ केलं, याबद्दल निश्चितच तुम्ही आपल्या मित्राची आठवण केली. अनेक वैशिष्ट्य आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे एवढं मोठं जे प्रेक्षक पाहायला कुठेही मिळत नाही. सर्व तुम्हाला तुमचे सगळे नावं घेत नाही, सगळ्या सहकार्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मला संधी बोलण्याची दिल्याबद्दल मी तुम्हालाही धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मोकाशी साहेबांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आम्ही समर्थ चषक आयोजनाच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. गेल्या वर्षीच्या समर्थ चषकाच्या माध्यमातून बाल्या शिंगर या व्यक्तीला आपण मानधन दिलेलं आहे आणि तशाच प्रकारचं पायंडा यावर्षी सुद्धा आम्ही पाडलेला आहे. खऱ्या अर्थानं मुकुंदजी गावण एका शेतकरी गरीब कुटुंबामध्ये जन्माला येऊन आज त्यांनी सर्व गरिबांना एकत्र केलेले आहेत. अडीअडचणीला धावणारा, सर्वांच्या हाकेला धावणारा मुकुंद गावण आज पिरकोन गावचं एक आदर्श व्यक्तिमत्व ठरलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आमदार महेश शेठ बालदी साहेबांच्या गळ्यातील ताईत आहेत आणि म्हणूनच आजच्या या संपूर्ण सर्व देशाला शोभतील अशा स्पर्धा या ठिकाणी गाजत आहेत. आणि निश्चित यापुढे त्यांच्या हातून अशाच प्रकारचं कार्य घडो ही वागेश्वर चरणी जरी मारी आई चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. भारत माता की. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आडवा बाटणे जयेश मात्रे खेळण्याचा प्रयत्न करतोय. सूरज पाटील जिथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. सूरज जयवंत पाटील गोलंदाजी करतोय. यश मात्रे स्ट्रायकर एंडला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला जयेश लट पाहायला मिळतोय. जयेश लट तोच आहे जो ज्याच्या नावावरती 2 बाईक पाहायला मिळाल्यात. आदिल कुरेशी आहे या टीम मध्ये आणि आर्यन खारकर हे 3 खेळाडू आहेत ज्यांच्या नावावरती बाईक आहेत. परंतु या गावची ओळख सुमेध पत्रे यावेळेस बॉल उजव्या बाहेर हा दिशाहीन राहिलाय. व्हाईट बॉल आहे. चेक. याच दरम्यान प्रथमेश फडके मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 18 चेंडू आणि 33 धावांची घणाघाती हल्ले केले होते आणि खरं तर 45 धावांचं लक्ष असताना एकट्या पठ्ठ्यानं 18 चेंडूमध्ये 33 धावा, एक षटक फेकलं होतं, एक विकेट मिळवली, म्हणून प्रथमेश फडके ठरलाय मागच्या सामन्याचा नेरे संघाचा. प्रथमेश फडके आपण कुठे असाल तर यावं. हे बक्षीस देण्याकरता मी विनंती करेन अर्थात जगदीश मुकादम साहेब आणि त्यांच्या समवेत राजेंद्र पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचे चिरंजीव पियुष मुकादम आमच्या सोबत जोडलेले आहेत. या तिघांनाही विनंती करेन की आपल्या पवित्र समस्ते आपण प्रथमेश फडकेला सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे ध्रुवाशेठ म्हात्रे यांच्या वतीनं धीरज इंटरप्राइजेसचे मालक ध्रुवाशेठ म्हात्रे यांच्या वतीनं 2 षटकाराकरता 400 रुपये आलेले आहेत. त्यांनीही ते बक्षीस घेऊन जायचं आहे. प्रथमेश फडके लवकर यावं. खऱ्या अर्थानं
सर्वांनाच बक्षीस दिलं जातं की उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांना क्षेत्ररक्षणासाठी, परंतु आमचे स्नेही अजित पाटील सरांनी उत्कृष्ट निवेदक म्हणून प्रवीण ठाकूर यांना आज बक्षीस देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थाने मी अजित भाईंचं आणि प्रवीण सरांचं जे उत्कृष्ट निवेदन आहे त्यासाठी मी धन्यवाद देतो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. अजित भाई तुमच्या हस्ते त्याचा स्वीकार करावा. मुकुंद भाई, खऱ्या अर्थाने निवेदन काय असतं ती एक कला आहे आणि ती एक नैसर्गिक कला आहे आणि ती कला खऱ्या अर्थाने प्रवीण सरांची जी त्यांच्या वाणीतून सरस्वती, त्यांच्या वाणीतून खऱ्या अर्थाने सरस्वती ओघावत असते. त्यांचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व, ग्रामीण भाषेवरचं प्रभुत्व, खऱ्या अर्थाने मी त्यांना धन्यवाद देतो आणि अजित भाईंना सुद्धा धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद अजित भाई. ओव्हर टू जयेश भोसले सर. येस, मॅन ऑफ द मॅच प्रथमेश फडके, लवकर यावं. 18 चेंडू 33 धावा 1 विकेट आणि ध्रुवराज म्हात्रे साहेबांच्या वतीनं 11 चेंडू 33 धावा 1 विकेट. वर यावं साहेब. जय मल्हार हॉटेलचे मालक अर्थात राजेंद्र पाटील साहेब, जगदीश मुकादम साहेब आणि पियुष मुकादम यांना विनंती आहे आपणही पुढे यावं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रथमेश फडके नेरे संघाचा ऑलराऊंडर तडाखेबंद खेळाडू, 11 चेंडू 33 धावा 1 विकेट मिळवली आणि ध्रुवदादा म्हात्रे साहेबांच्या वतीने हे देखील कॅश प्राइज आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रथमेश म्हात्रे करता, प्रथमेश फडके करता. येस, ओव्हर टू जयेश भोसले सर. हॅलो हॅलो. सामन्यामध्ये आपण जिथे पाहतो दाफलकावरती सध्या परिस्थितीमध्ये धावा बनल्या त्या 8. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. दर्शन पाटील गोलंदाजी करतात. यावेळेचा बॉल जयेश लट, फटका फसला. क्षेत्ररक्षक सुमित पाटील चेंडूच्या खाली येत आहे आणि जयेश लट नावाचं वादळ या स्पर्धेमध्ये घोंगावलत नाही. तो झालाय महत्वाचा फलंदाज, झाला बाद. येत असताना पाहायला मिळतोय अलिबाग तालुक्यातील थळ संघ आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहत आहोत. थळ संघ म्हटल्यानंतर जसे आज या स्पर्धेच्या माध्यमातून प्रणय म्हात्रे आमच्या सोबत कामकाज करतायत, शुभम कानमुरे देखील थळ अलिबागला बिलॉंग करणारे एक उत्कृष्ट गुणलेखक आहेत. ते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून कदाचित या आस्वाद घेत असतील आणि आर्यन म्हटल्यानंतर त्यांच्या गळ्यातील ताईत. नाफलकावर 8 आहेत. एक फलंदाज बाद झालाय. 8ला 1 गोलंदाजी मार्कमध्ये पुढचा बॉल घेऊन दर्शन पाटील सज्ज होत असताना पाहायला मिळेल. महत्वाचा एक षटक आहे आणि जिथे विकेट त्याने प्राप्त केल्यात, विकेट टेकर आला आणि विकेट मिळवून घेऊन गेलाय. पुढचा बॉल खोला टाकला. लिडिंग एज आदिल कुरेशी आला आणि आदिल कुरेशी गेला देखील. आला तसाच गेलाय. 0 घेऊन आला, 0 घेऊन गेलाय. केवायसी करू दिली नाहीये. फलंदाज बाद. काका मैदान क्रिकेट रसिकांनी भरला. काका मैदान क्रिकेट रसिकांनी भरला. हे समर्थ चषकाचं आयोजन भारी या फिरकोन गावाला. समर्थ चषकाचं आयोजन भारी या फिरकोन गावाला. केडीएच वाघिलीवाडा, केडीएच केरू माता दत्त हनुमान हे 3 मंदिर एकाच गावामध्ये होते. आज गावाचं अस्तित्व राहिलेलं नाहीये. एअरपोर्टमुळे गाव स्थलांतरित झालंय, परंतु आज गावाच्या दैवताचं नाव या संघाने आज देखील तसंच ठेवलेलं आहे. केरू माता दत्त आणि हनुमान. 2 बॉल 2 विकेट आलेले पाहायला मिळाल्यात. हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पवन कोंडाजी बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. पवन कोंडाजी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळालाय. अलिबाग मध्ये आगामी कालावधीमध्ये मोठ्या स्पर्धा येत आहेत.
यावेळेस हा बॉल खाली राहिला होता. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. या षटकामध्ये केवळ आणि केवळ 5 आल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला 8-2. मुकुंद गावंड भार्गव म्हात्रे आयोजक हे भारी. निलेश पाटील महेश गावंड आयोजकांची साथ आहे न्यारी. मुकुंद गावंड भार्गव म्हात्रे आयोजक हो भारी. निलेश पाटील महेश गावंड आयोजक हे प्यारी. गजानन गावंड नरेंद्र गावंड सल्लागार लाभला. समर्थ या चषकाचं दरम्यान आयोजन नेरी कोपरोली पनवेलचे नितीन पाटील साहेब आपण कुठे असाल तर व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे ज्या जर्सी उपलब्ध असतात प्रत्येक मोठ्या टुर्नामेंटमध्ये असो कुठलीही स्पर्धा असो गाव प्रीमियर लीग असो तर दादरगावचे सूरज पाटील दादा आपण कुठे असाल तर आपणही मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक 3 भाग्येश सुरतेला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती तो दाखल होत असताना पाहायला मिळेल. जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहत आहोत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 8 धावा दाफलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. स्ट्रायकर एंडला यावेळेला यश मात्रेला आपण पाहतोय. 5 बॉल फेस केलेत केवळ 2 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आडवा बॅटने ऑन साइडला फेकून दिला. पहिला बॉल स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि भाग्य सुरतेचं भव्य स्वागत झालंय. पहिला बॉल यश मात्रेने ऑन साइडला षटका ठोकत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत. पुढचा बॉल यावेळेला कमी गतीचा उजव्याशीच्या बाहेर निघणारा हा बॉल डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येत असताना पाहायला मिळेल. पंचांनी हा निर्णय घेतलाय व्हाईट बॉल साठी. पंचांनी या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केलेला आहे. चला थर्ड अंपायर आम्ही आपलं लक्ष वेधतोय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच. प्रतीक सुरते भाग्य सुरते एका बाजूला सुमित पाटील त्याच वेळेला सूरज पाटील ही जी नावं आहेत ही नेहमी चर्चेचे विषय राहत असताना पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती धावा एकंदरीत 14 बनलेल्या आहेत. 14 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक फेअर डिलिव्हरी 3 प्रगती पदावरती आहे. 4 डॉट बॉल आलेले आहेत. अगदी त्याच वेळेला एक षटकार आलेला पाहायला मिळाला यश मात्रेच्या बॅटमधून. 14 धावा धावफलकावरती चैतन्य पाटील मोठी जुई यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार. पारितोषिक आहे थळ संघासाठी 3000. खोलातला बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेईल. फिंगर रोल केली आहे. ही खासियत आहे खेळाडूची. सातत्याने फिंगर रोल करतो. प्रतिस्पर्ध्यासाठी अगदी अडचणीमध्ये सामोरा टाकत असताना पाहायला मिळालाय. अडचणींमध्ये वाढ करतो. हातभर वळण घेणारे चेंडू हे नेहमीच पाहायला मिळालेत भाग्य सुरतेचे. हाही बॉल खोलामध्ये टाकला होता. वापर चांगला केला. हँड अँड कॉर्डिनेशन. ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅटचा चेहरा लवकर खुला केला होता. सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने एकंदरीत 15 बनल्यात. 15-2 आहेत. याही षटकामध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न केलाय. भाग्य सुरते डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे. मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना बाद करणं किंवा धावा रोखणं हा त्याचा हातखंडा राहिलाय. आणि अगदी आपण म्हणतो ना ही अतिशोक्ती म्हणता येईल परंतु भाग्य सुरते तो सब कुछ मुमकिन आहे असं केडीएच वाघिलवाडा संघ नेहमीच म्हणतो. कारण धावा रोखण्यामध्ये पटाईत आहे तो. 15-2 पुढचा चेंडू घेऊन भाग्येश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस बॉल बॅटची थिकेज आउटसाइड एज. पवन कोंडाजीच्या बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा झालेला नाहीये. 3 बॉल त्याने फेस केलेले आहेत. अगदी आपण पाहिलं चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळालेत. धावफलकावरती धावा केवळ 15 आहेत. 15-2 आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा भाग्येश. यावेळेस बॉल रडार मध्ये आला. उंच गेला लांब नाही. प्रतीक सुरते बाळा चेंडूच्या खाली त्याने झेल टिपला. बॅटर आउट.
प्रीमियर लीग आणि त्याच्यामध्ये थार पाहायला मिळणाऱ्या विजेत्या संघमालकाला आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी अलिबाग तालुक्याच्या क्रिकेटने काट टाकलेली आहे. अनेक स्पर्धा सातत्याने येत असताना पाहायला मिळाल्यात. PNP ट्रॉफी असेल किंवा दमदार आमदार, मला वाटतं साखर गावाची एक प्रीमियर लीग येत असताना पाहायला मिळणार आहे अलिबागसाठी. अगदी अनेक स्पर्धा येत असताना पाहायला मिळाल्यात. फलकावरती 15ला 3 आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतं. धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. आर्यन जीवन गावंड अर्थात लेजेंडरी अंपायर जीवन गावंड आणि लालचंद गावंड म्हटलं तर KDH वाघिलेवाडा या टीमची ओळख, द लेजेंड. आणि एका बाजूला जीवन गावंड यांचे सुपुत्र गोलंदाजी करतायत. हा बॉल वेगाने टाकला होता, लाऊड अपील करण्यात आली आहे, परंतु इथे अपीलला उचलून धरलेलं नाही आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. आर्यन गावंडाला गोलंदाजी मार्कवरती. वेग पहा कोणाचा, काटकोनाचा वापर चांगला केला. प्रचंड वेगाने हा बॉल इथे डिलिव्हर करत असताना तो पाहायला मिळालाय. धावा महाग झाल्या, धावा आलेल्याच नाही आहेत. खरं तर अगदी शिताफीनं कामगिरी चालू आहे गोलंदाजांची. स्कोर कार्डवरती केवळ आणि केवळ नाममात्र 15 पाहायला मिळाल्यात. 5ची धावगती ही अशोभनीय आहे, कारण थळ संघ गेले अनेक वर्ष क्रिकेट कुरुक्षेत्रावरती आपल्या नावाचा डंका पिटत असताना पाहायला मिळालाय. सुमित पत्रे सारखा खेळाडू, आर्यन खारकर सारखा खेळाडू याच गावाने दिला होता. या बेचा बॉल फटका फसला, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय. वेल जज कॅच, जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. आणखीन एक झेल टिपण्यात आलाय आणि धक्का क्रमांक 4 फलंदाज होतोय तो इथे बाद. ज्याच्या नावावरती आणि तो या स्पर्धेच्या बाहेर गेला. खरं तर निरे संघ सामना जिंकलाय, परंतु मला वाटतं आजच्या रात्रीमध्ये संदेजी पुन्हा एकदा जासईच्या अगेन्स्ट नेरे खेळतोय की काय असंच पाहायला मिळणार आहे. कारण जासई टीमने बाजी मारली होती परवाच्याच दिवशी. पिसारबाईची नाईटची स्पर्धा. धावफलकावरती 15 आहे. 4 फलंदाज बाद झालेत. 15ला 4, एकामागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज अजिंक्यला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. 15ला 4 आहेत. लडखडती सुरुवात झाली आहे. दयनीय अवस्था आहे संघाची. परिस्थिती ज्या वेळेला बिकट असते ना, त्यावेळेला आपली मनस्थिती चांगली असावी लागते. तो माइंडसेट चांगला असावा लागणार आहे, कारण भीतावो कल था असं म्हणत असताना धावा गोळा कराव्या लागतील. मिळालेल्या संधीचं सोनं करायला हवं. उरण तालुक्यामधील एक मानाची स्पर्धा आपण खेळतोय. यावेळेचा बॉल बॉटमहँडचा वापर चांगला केला. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक वेगाने येत असताना पाहायला मिळालाय. सुमितने वेळ जास्तीचा घेतला आणि त्याच कारणास्तव धावा इथून येत असताना 2 पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 17ला 4. नेक्स्ट मॅच आणखीन एक मोठी मॅच जिथे पाहायला मिळणार आहे, जिथे बांगरेदेव दिवाळे गाव आणि त्याच्या अगेन्स्ट कळेल तो जासई टीम. जासई संघाला तुम्ही पाहणार आहात. मुकुंद गावण यांच्या सौभाग्यवती अर्थात आमच्या वहिनी बिंदुताई देखील हा सामना आणि त्यांच्या सहकारी सगळ्या सामना बघतायत. म्हणजे महिला वर्गाचं देखील या मैदानाकडे संपूर्ण लक्ष आहे, हे सगळ्यात विशेष. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. मेघनाथ प्रदेश आणि जासई आणि त्याच्या अगेन्स्ट कळेल बांगरेदेव दिवाळे गाव. विकी मुंबईकर आणखीन एक खुल्या गटाचा खेळाडू. यावेळेचा बॉल वेगाने थेडी यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. नवी मुंबईतील दिवाळे गाव खेळणार आहे. अगदी जवळच असणारं या उरण तालुक्यातील आणखीन एक प्रसिद्ध असं गाव अर्थात मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासईच्या अगेन्स्ट. धावफलकावरती धावा बनल्या त्या 18. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल यावेळेला बॅटची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट. एका मागोमाग धक्के दिलेत. बॅटर आल्या सरशी माघारी परत आहेत. फलंदाज बाद.
देव दिवाळे गाव असे नाव आहे दिवाळे गाव असं संघाचं. मला वाटतं लॉर्ड्स मध्येही मांगरी देव झालेला आहे, त्यामुळेच तो चुकीचा उल्लेख झाला, त्याकरिता दिलगिरी. मांगीर देव हे नाव आहे दिवाळे गाव या संघाचं. त्या फलकावरती बनलेले आहेत ते 18 पास फलंदाज बाद झालेत. आर्यन संतोष खारकर ISPL या वर्षीचा विजेता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिलाय. धावा याही षटकामध्ये कमी पाहायला मिळाल्यात. कम खर्च आणि जादा चर्चा, एक इव्हेंटफुल ओव्हर इथे संपुष्टात येत असताना पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती आहेत, 5 फलंदाज बाद झालेत. बॅटिंग करतोय टॉस हरल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय. एकविरा थळ अलिबाग या टीमची धावसंख्या आहे 18-5. गाव प्रीमियर लीग असो, खऱ्या अर्थानं खेळाडूंची जर्सी बघितल्यानंतर तो गणवेश आपण जो परिधान करतोय त्याचं संपूर्ण क्रेडिट कोणाला असेल तर दादरगावचा एक चमचमणारा सितारा अर्थात सूरज पाटील. एक सूरज माझ्यासोबत जोडला गेलाय, सध्या तरी चंद्रमा नभात आहे, पण तो एक सूरज आमच्या सोबत आहे. मी सूरज पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान करता विनंती करेन. मुकुल शर्मा गावड यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा दादरगावचा सुपुत्र अर्थात सूरज पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. रायगड प्रीमियर लीग असो, कोणतीही मोठी स्पर्धा असो, अगदी गाव प्रीमियर लीग असो, सगळ्या खेळाडूंना अगदी त्या पेहरावात घालण्याचं काम कोण करत असेल तर हे दादरगावचे सुपुत्र अर्थात सूरज पाटील साहेब करतात. सागर पाटील, मुकुल शेठ पाटील, अजितदादा पाटील आणि महेश गावड यांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते सूरज पाटील साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करावा. तदनंतर सामाजिक कार्यकर्ता महेंद्र शेठ शेलार साहेब आपण इथं असाल तर आपण यावं, आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करावायचा आहे. सर घ्या. एक हल्ला केला गेला डावखऱ्या फलंदाजांना आणि षटकार देखील नोंद झाली आहे. जीवन गावण यांच्या चिरंजीवाने षटक टाकलं होतं आर्यन गावणने. या षटकामध्ये लालचंद गावण यांचा चिरंजीव गोलंदाजी करतोय. दोन बंधू आहेत आणि दोन्ही बंधूंची ही मुलं मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. षटकार आला पहिल्याच बॉलवरती. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर. बॉलला शाल श्रीफळ देत अगदी सन्मानानं पाठवलंय ओव्हर दी बॉलर हेड. षटकार दोन बॉल दोन षटकार. पहिले दोन खेळलेत आणि दोन्हीच्या दोन्ही बाहेर मारलेत. नेक्स्ट मॅच मी लक्ष वेधन ते अर्थात दिवाळेगाव मांगीर देव दिवाळेगाव टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा, कारण एका बाजूला मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासे टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. 2 बॉल 2 षटकार. संघाची धावसंख्या 30-5. 30 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. धावा येऊ लागल्यात मैदानाच्या आतमध्ये. धावा गोळा करण्यासाठी जाणला जाणारा लेफ्ट हँडर बॅटर, अगदी विस्फोटक आणि निडर अंदाजामध्ये बॅटिंग करणारा हसनैन कुरेशी बॅटिंग करतोय. या दरम्यान अजय घरत साहेबांचा अर्थात केलवणेकरच्या सुपुत्र यांचा यथोचित मान सन्मान. अजय शेठ घरत साहेब इथं उपस्थित आहेत. समर्थ जशकाच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य स्वागत. त्याचप्रमाणे प्रकाश गावण या पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते अजय घरत साहेबांचा यथोचित मान सन्मान. तदनंतर शिवडणगावचे आदरणीय भारत मुकादम शेठ इथं उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे
शिरोडगावचे उपसरपंच वैभवजी मुकादम साहेब देखील या स्पर्धेकरता उपलब्ध आहेत. मी विनंती करेन त्यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. वैभवजी मुकादम साहेब आपण यावं. शिरोडगावचे उपसरपंच समर्थ चषक 2026 मध्ये आपण आलात, मनपूर्वक आपलं स्वागत केलं जात आहे. आपण येण्यानं खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढली आहे, म्हणून वैभव मुकादम साहेबांचा यथोचित मान सन्मान. महेशदादा गव्हाण यांच्या पवित्र शुभ हस्ते माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन वैभव मुकादम साहेबांचा यथोचित मान सन्मान. तदनंतर आणखी एक सन्माननीय अतिथी आमच्यासोबत जोडले गेलेत. भारत मुकादम साहेब आपण विनंती आहे आपणही व्यासपीठाकडे यावं, आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. येस लाईव्हच्या माध्यमातून 24 आई एकविरा लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक पाहुण्यांचं आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकाल. स्वागत केलं जाते. येस वैभव मुकादम साहेब आपणही यावं, आम्हाला आपला देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. या कर्तृत्वाला सलाम आहे. खरं तर शिरडोन नगरी म्हटली तर वासुदेव बलवंत फडक्यांची जन्मभूमी आणि ज्यानं आद्य क्रांतिकारक खऱ्या अर्थानं 1857च्या खऱ्या लढ्याला सुरुवात केली आणि त्यांचं आजही घर निवासस्थान आपण बघू शकाल. शिरडोन नगरीमध्ये जाऊन आपण त्या गावचे सुपुत्र वैभव मुकादम साहेब आहेत, मग भारत मुकादम साहेब देखील आहेत, त्यांचाही यथोचित मान सन्मान होतोय. ओव्हर टू जयेश भोसले सर. आणखी एक तडाखा इथे पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळतील या बॉलवरती. ये दिल मांगे मोर, रन्स आल्यात 4. जिथे मात्र सत्र कसं संपायला आलं ते कळूनच आलं नाहीये. 32 बनलेत, 36 आहेत, 6 बॅटर आउट. हा बॉल डाऊन राऊंड क्षेत्ररक्षक तैनात. बाळा चेंडूच्या खाली आणखीन एक बॅटर आउट होतोय. पूर्वार्धाचा खेळ संपला. 36 धावा फलकावरती आहेत. 37चा टार्गेट या आपण दिवाळे गाव आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या जासई या दोन संघांच्या दरम्यान करणार आहोत टॉस. फेमस उरण तालुक्याचा, फेमस उरण तालुक्याचा एक नंबर हाय आयोजन या पिरकोन गावाचा, हाया पिरकोन गावाचा. समर्थ चषक यो नावाचा, हाया पिरकोन गावाचा, हाया पिरकोन गावाचा. एक नंबर हाय आयोजन या पिरकोन गावाचा, समर्थ चषक नावाचा. येस शिरडोन गावचे उपसरपंच आदरणीय वैभव शेठ मुकादम साहेबांना विनंती करेन आपण यावं. आपल्या पवित्र शुभ हस्ते या पुढची लढत आपण पाहू शकाल. मांगीरदेव दिवाळे विपक्ष मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासे, दोन्ही प्रतिस्पर्धी संघ रेडी आहेत. वैभव शेठ आपणास विनंती आहे आपण जिंकलाय. मांगीरदेव दिवाळे संघ कर्णधार म्हणून एक प्रश्न विचारतात. दादा प्रतिष्ठान थांबा जाऊ नये का? जासई संघ खेळतोय. येस तुम्ही पेंडिंग डिसिजन ठेवा, परंतु आयोजनाबद्दल काय सांगू शकाल? समर्थ चषक म्हणजे मुकुंद शेठ आणि त्यांच्या मित्रपरिवाराने केलेला हे भव्य दिव्य आयोजन, प्रेक्षकांची तोबा गर्दी, काय सांगू शकाल? आयोजन तर खूप छान आहे. जास्त प्रश्न विचारूच नका, आम्ही फक्त गोलंदाजी फलंदाजी करू. काय सांगू शकशील? महानन भागातून या पूर्व भागामध्ये आलाय, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. मगाशीच प्रीतम शेठ साहेबांनी सांगितलं की बाहेर जत्रा आहे असं वाटतंय, आतमध्ये शोरूम मध्ये आल्यासारखं वाटतंय. काय सांगू शकेल या आयोजनाबद्दल आणि समोरचा संघ दिवाळी संघ आहे त्याच्या विरोधात कशी कामगिरी कराल? काय नाही, आयोजन तर खूप चांगलं आहे. आयोजन तर खूप चांगलं आहे आणि इथं पब्लिक फुल आहे, तर खेळायला मजा येणार इथे.
नक्कीच अगदी समर्पक होतं. धन्यवाद. बेस्ट लक. दिवाळी संघ आपला निर्णय लागलीच आम्हाला कळवायचा आहे. नक्कीच खेळपट्टी अगोदरच मी सांगितलं होतं. कालच्या दिवसामध्ये देवांश आणि रिया स्पोर्ट जो गोरसई संघ वाकड्या संघाला तब्बल 24 मध्ये 17 चेंडू डॉट खेळलाय. 2 चेंडू अवांतर, अन्यथा 7 चेंडू मध्ये 15 धावा झाल्या असत्या. आणि जीवन गावन साहेबांच्या देखरेखीखाली ही पिच बनवली गेली अशी अधिकृत माहिती आम्हाला मिळतीये. मॅग्नेट तर नक्कीच आहे, परंतु चेंडू मध्ये काय असेल की लिंबू घाललाय आणि डीजे मॅडी रेडी असेल, अर्थात मॅडी तयारच असेल ते गाणं घ्यायला करता लिंबू मला मारीला ग लिंबू मला मारीला. आणि आता मात्र आनंद शिंदे झालेच पाहिजे. आता बस झालं, थोडंफार थोडीशी मनोरंजन तर झालंच पाहिजे. समर्थ चषकाच्या आयोजनाची तर गाणी होतीलच, परंतु त्याचबरोबर तेवढ्या ताकदीची गाणी देखील वाजवण्याकरता डीजे मॅडी प्रसिद्ध आहे. मॅडनेस पण आहे, म्हणून प्रत्येक स्पर्धा ही मॅडीच्या हातामध्ये असते. लिंबू मला मारीला गा लिंबू सांगितलं होतं ना, ट्रॅकवर नुसतं तो बोलल्यावर ताकच, म्हणून डीजे मॅडी करता जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अप्रतिम अप्रतिम. धन्यवाद प्रवीण सर आणि जयजी भोसले सर. बोलूया मॅच कडे. आपण एक बिग फाईट करता आपण वळणार होतो, परंतु पहिल्या पूर्वार्धामध्ये करता दमछाक राहिल्या, कारण जवळजवळ अंतिम षटकामध्ये 18 आल्या. तेव्हा जाऊन मात्र नक्की संघ जाऊन पोहोचत आहे. आपण पाहिलं असेल एकविरा थल अलिबाग 37 या आकड्यावरती, म्हणजेच काय ते येणारे 30 बॉल आणि करायच्यात बॅटिंग का संघ आपण पाहत आहे. केडीएस स्पोर्ट वाघील वाडा सूरज पाटीलच्या संघाला तब्बल 37 करायच्या 30 बॉल मध्ये 30 बॉल 37 धावा 37 मध्ये नक्कीच आपण पाहत आहे. ऑन स्ट्राईक प्रतीक सुरते, नो स्ट्राईक इन वरती सूरज पाटीलला पाहत आहे. तर बॉइंट ट्रॅक वरती वेगवान सुमित पत्रे ऑन अ ट्रॅक. गेम इज ऑन, शूट द गुड गेम अँड क्वाड्री क्रिकेट. दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक आणि बोलूया मॅच कडे. काउंटडाऊन सुरू होतोय. 3, 2, 1 अँड लेट्स प्ले. पहिलाच बॉल फेकला जाईल स्ट्राईक इन वरती. प्रतीकला पाहत आहे. नॉन स्ट्राईक इन वरती पाटील सूरज पाटीलला पाहत आहे. पहिलाच बॉल ओसरला घ्यायचा प्रयत्न. फिल्डर आहे काउकॉर रिझन मध्ये. सिंगल तर मेल, दुसरीचा पलटवार नाहीये. खराब थ्रो, दुसरीचा पलटवार झालाय. धोक्याची घंटा होती, परंतु 2 धावा पडून काढल्यात. 1 नव्हे तर 2. 12 वाजून 8 मिनिटांनी 2 धावांची चोरी होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त मात्र नक्कीच दोन्ही फलंदाज अनेक स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच आपल्या नावाची छाप सोडणारे दोन्ही फलंदाज. प्रतीक त्यानंतर सूरज पाटीलला पाहत आहे. 37चं मात्र नक्कीच टार्गेट आहे. पहिल्याच बॉल मध्ये 2 35 अद्यापही करायच्यात. ओ इनसाइड आउट पॉइंट समोर बॉल चाललाय चम 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 करत सीमा पार. प्रतीक मिळतो वार, अजून एक मिळतोय चौकार. डीजे मॅडीला आपण पाहताय, एन्जॉय करताय डीजे मॅडीला. ओ ब्लॉक हॉल परफेक्ट टोक रशन मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेग, पायाची बोट चेतूड करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॉय ट्रॅक वरती अलिबाग एक्सप्रेस सुमित पत्रला आपण पाहताय. चांगला वेगवान बॉल टिट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिलाय. पहिल्या बॉल मध्ये 4, सेकंड बॉल मध्ये पलटवार सुमित पत्रचा नक्कीच आपण पाहताय. भन्नाट वेग. स्ट्राईक इन वरती सूरज पाटील ज्याकडून नक्कीच आपण पाहायचं टेनिस क्रिकेट विश्व पटलावरती 1,31,000 रुपयाचा पारितोषिक पटकावणारा सूरज पाटीलला आपण पाहताय. ओ चांगला बॉल तेवढ्या मध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. पॉइंटला कदर फिल्डर आहे. सिंगल्स मिळेल या बॉलवरती. एकादमी संघ जाऊन पोहत आहे. बॅटिंग संघ आपण पाहत आहे. केडीएस स्पोर्ट वाघेलवाडा संघ तब्बल 7 आकड्यावरती 8 धावा मागे असावी, कारण पहिल्या बॉलवरती 2 धावांनी खरं तर अकाउंट ओपन केलं होतं,
प्रत्येक सुरतेने इथून संघर्ष करावा लागेल फिल्डिंग टीमला. 37 करायच्या होत्या, आता मात्र नक्की जाऊन पोहोचल्या 8 धावा. चांगला बॉल चॉप करायचा प्रयत्न, बिडॉनला फील्ड आहे, समोर करता खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोंदी, चांगला कमबॅक राहिलाय. चौकार खाल्यानंतर कमबॅक कसं असावं हे मैदानाच्या आतमध्ये सुमित मत्रेची गोलंदाजी आपण नक्कीच एन्जॉय करताय. शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावा लागत धाव पडलेली बॅटिंग संघ केडीएच वागिलवाडा तब्बल 8 धावा. शेवटचा बॉल स्ट्राईक इन मध्ये आपण पाहताय. सलामी वीर प्रतीक सुरतेला राईट मोर द विकेट. आडवा वाटण्या खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. अंतिम चेंडू फेकल्या डॉट, म्हणजेच काय 6 बॉलचा खेळ संपलाय. बॅटिंग संघ केडीएस स्पोर्ट वागिलवाडा जाऊन पोहोचलाय 8 आकडेवरती. डीजे धन्यवाद डीजे मॅडिंग. डीजे मॅडीचे काय तर हीच मात्र नक्कीच खासियत आहे आणि मैदान मध्ये एंटरटेनमेंट हे नक्कीच पाहायला मिळतोय. 6 बॉलचा खेळ संपलाय. बॅटिंग संघ 8 धावा लागला स्कोर कार्ड वरती. अद्याप करायचे आहेत 24 बॉल आणि 29 धावेची गरज. 24 मध्ये 29 ची गरज आपण चोवीस मध्ये 29 करायचे आहेत. बॉल ट्रॅक होती सेकंड ओव्हर. पवनला पाहता इन्व्हाइट केलं सेकंड ओव्हर. पवन कोंडाजीला खरं इन्व्हाइट केलाय. 24 मध्ये करायचे आहेत अद्याप 29 धावा. सामना बनू शकतोय. ही खरं तर सलामीची जोडी फोडावं लागेल. खरं ही मात्र नक्कीच जोडी टिकली अंतिम पर्यंत. मात्र नक्कीच मॅचची काय अपलट करण्याची ताकद हे दोन्ही फलंदाजांमध्ये. सूरज पाटील त्यानंतर आपण प्रतीकला पाहताय. ऑन स्ट्राईक सूरज पाटीलला. तर बॉल ट्रॅक वरती अजून एक वेगवान गोलंदाज पवन कोंडाजीला पाहताय. पण गेम इज ऑन. 8 तर लागल्यात अद्याप करायचे 29 धावा. राईट ओव्हर द विकेट पवन. हो पहिल्याच बॉल आक्रमण घ्यायचा प्रयत्न. विकेटची चर्चा केली होती. पहिल्याच बॉल वरती विकेट पटकावला गेलाय. मोठी विकेट. सूरज पाटील बॅक टू द आउट. कमबॅक करायची तर एक नामी संधी होती. ती मात्र नक्कीच उपलब्ध करण्याचं काम हे मैदानाच्या आतमध्ये बॉल ट्रॅक वरती पवन कोंडाजीने केलाय. पहिल्याच बॉल वरती विकेट पटकावला गेलाय. म्हणजेच काय येणार आहे 23 बॉल आणि करायचे 29 धावा. इनिट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाने नक्कीच पाचशे केलाय. भागेश श्रुत्याला 2 बंधू जोडी मैदान मध्ये दाखल झाली. भागेश श्रुते स्ट्राईक इन मध्ये आपण पाहताय. तर नॉन स्ट्राईक इन मध्ये सलामी वीर प्रतीकला पाहताय आपण. 23 मध्ये 29 करायचे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतोय. सेकंड बॉल हलक्यात तर बॅस घ्यायचा प्रयत्न होता. सन्मान दिलाय बॉलला. सिंगल मिळाले. सिंगलने खरं तर स्वतःचा अकाउंट ओपन करताना पाहायला मिळतोय. भागेश सुरते 2 बंधू मात्र नक्कीच आपण ऑन स्ट्राईक पाहताय. प्रतीकला नॉन स्ट्राईक इन वरती भागेश. आपण अनेक खरं तर बंधूची जोडी पाहिली. मग छोट्या मोठ्या विश्वजीत ठाकूर अभिजित ठाकूरला आपण पाहिलं. किरण पवार त्यानंतर आपण नक्कीच पाहिलं असेल. तिसरा बॉल कुठं पैसा बॉल हुक केलाय. होल साईडला धावा केल्यात बुक. होल चाललाय बॉलच्या बाहेर हवेच्या लाटांवरती स्वारत आउट ऑफ द पार्क आलाय प्रतीक सुरतेच्या बॅट मधून 6 षटकार.
फटका मात्र नक्कीच अप्रतिम ठोकला गेलाय. रिवर्स घ्यायचा प्रयत्न पंचांकडे करता अशा बुधनाराने पाजलं होतं, पण पंचाने मात्र नक्कीच अक्षरशः इशारा आलाय. इट्स अ डॉट बॉल. जबरदस्त गत्र गोंदाची केली आहे. षटकार काय तर कमबॅक राहिलाय. फेकल्या डॉट 22 अद्यापही करायच्यात. चांगला कमबॅक राहिला एक षटकामध्ये. आन्सरला घ्यायचा प्रयत्न बाटची करा पाठीमागे जेलची नामी संधी मैदानात मध्ये घडलं काय. अक्षर पडेलची आठवण करून दिली या झेलने. जबरदस्त एका षटकामध्ये प्रतीक गेला, त्यानंतर सूरज सुद्धा मात्र नक्कीच आपण पाहिले असेल. लगातारचा अजून एक विकेट. आपण पाहिलं असेल. अजून एक मात्र नक्कीच वेगवान गोलंदाज या संघाचा सरसेनापती आर्यन खारकर येणं सुद्धा मात्र नक्कीच बाकी आहे. चेन्नई संघामध्ये नक्कीच चॅम्पियन ठरला, त्या संघामध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळाला. त्यानंतर रायगड प्रीमियर लीग गतवर्षी मध्ये नक्कीच बाईक पटकावणारा गोलंदाज मात्र नक्कीच येणं अद्यापही बाकी आहे. या धावांचा मात्र नक्कीच पाठला करायचे 22, परंतु मात्र नक्कीच दमचा होईल याबद्दल शंका नाहीये. दर्शन पाटील ओपनलेस बॉल परफेक्ट गडकर विकेट असून एक दर्शन आला, दर्शन गेला. लगातार दुसरा विकेट या षटकामध्ये घडलाय काय. एक षटका ठोकला परंतु प्रतीक, त्यानंतर आपण पाहायचं सूरज, दर्शन पाटील सुद्धा बॅक टू द आउट. फिल्डिंग का संघ आपण नक्कीच पाहत आहे. एकविरा तल अलिबाग कमबॅक करताना पाहायला मिळतोय. एकच षटकामध्ये 3 विकेट, ते सुद्धा मात्र नक्की दिग्गज खेळाडू मैदानाच्या बाहेर पाडण्याची क्षमता हे मात्र नक्कीच ठेवलं होतं पवन कोंडाजीनं. एकच षटकामध्ये 3 विकेट पटकावताना मात्र नक्कीच पूर्णपणे बॅकफुटला ढकलून दिले असं म्हणावं लागेल. याने 18 बॉल आणि कराच्या बॅटिंग संघ केडीएस स्पोर्ट वाघेवा संघाला तब्बल 22 धावेची गरज. 18 बॉल 22 धावा, 22 धावा 18 बॉल. सामना संपला नाहीये. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेल ही नक्कीच बदलते. मैदानाच्या आतमध्ये तील सध्याच्या घडीला मात्र नक्कीच वेल बदलताना पाहायला मिळतोय. 18 मध्ये करायचे आहेत तब्बल 22 धावेची गरज. ऑन स्ट्राईक आपण नक्कीच पाहताय भागेश सुरते. मध्ये करायचे 22 धावा. पॉइंट ट्रॅक वरती ISPR रिटर्न आर्यन खारकरला पाहत आहे. या संघाचा सरसेनापती गत वर्षी मात्र नक्कीच रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ज्या खेळाडूने आपल्या नावाची छाप सोडली. गोंदीची टाकत असताना मात्र नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज हा किताब पटकावून आपल्या बाईक मात्र नक्कीच घरासमोर मात्र नक्कीच लावणार खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झाला. 18 मध्ये करायचे आहेत 22 गरज. स्ट्राईक केन मध्ये भागेश सुरतेला पाहत आहे. पहिलाच बॉल वेगवान भन्नाट वेग. पहिला फलंदाज एस्टनच्या पाठीमागे यष्टेक्षक, त्यानंतर बॉल चालला पाठीमागे दन 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 करत सीमा पार नशिबाचा चौकार. काय भन्नाट वेग होता, फास्ट अँड फ्युरियस. जबरदस्त गोलंदाजी टोक रशन फेकताना मैदानाच्या मध्ये पहिला फलंदाज यष्टेच्या पाठीमागात यष्टेक्षक, त्यानंतर बॉल थेट अक्षरशः बॅक स्क्रीनला टच कर बॉल चाललाय बॉलच्या बाहेर चौकार. 18 अद्यापही करायचे आहेत. 17 मध्ये 18 ची अद्यापही गरज. राईट मुहूर्त विकेट. सेकंड बॉल
सेकंड बॉल पाठची कडा ब्रशून पॉइंट मध्ये बॉल उडालाय पकडला जाईल मैदान मध्ये संपलाय भागेश सुरतेचा खेळ 1 मोर विकेट डाऊन मध्ये एक वेळा अलिबाग थर्ड मात्र नक्कीच खेळतोय आणि शुभेच्छा खतर आल्यात आपण नक्कीच पाहिजे असेल टाकेगाव संघाची रन मशीन चैतन्य पाटील यांच्याकडून आणि 3 बॉल मध्ये 3 षटकार टोकले तर तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक मॅन फ्रॉम टाकेगाव चैतन्य पाटील कडून मात्र नक्कीच पारितोषिक असेल 16 बॉल मध्ये अद्यापही करायचे आहेत 18 धावीची गरज 16 बॉल 18 धावा 16 बॉल सामना संपला नाहीये अद्याप नक्कीच चुरशी सामना बनू शकेल अशा प्रकारची गोंदी राहील तर आणि मैदानाच्या आतमध्ये आर्यन खारकर हा मात्र नक्कीच जबरदस्त गोंदीची करतोय आणि आपल्या टीमला कमबॅक करून देण्याचं काम हे मात्र नक्कीच पॉइंट ट्रॅक वरती करतोय राईट मोर द विकेट्स आर्यन तर समोर नवीन फलंदाज सुमित पाटीलला आपण पाहताय तिसरा बॉल पडल्यानंतर खालच्या खाली उचले न घेणारा बॉल जबरदस्त मात्र नक्कीच बॉल हाताला गेलाय अजून एक फेकला डॉट म्हणजेच काय येणार बॉल बाकी असतील 15 आणि करायचे आहेत 18 धावेची गरज 15 बॉल 18 धावा 15 बॉल लगातार 3 बॉल डॉट पहिल्या बॉल वरती मात्र नक्कीच 22चा चौकार आला होता सेकंड बॉल वरती विकेट तिसरा बॉल डॉट फेकला गेलाय कमालीचा षटक अजून एक वेगवान बॉल त्या दिशेने घ्यायचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये भन्नाट वेग असून मात्र नक्कीच फेकला गेलाय लगातार चौथा बॉल डॉट आपल्या टीमला कमबॅक करण्याचं काम हे मैदानाच्या आतमध्ये या संघाचा सरसेनापती आर्यन खारकर करता नक्कीच पाहतोय शॉर्ट बॉल पुरकायचा प्रयत्न होता अजून एक डॉट चेंडू हे कांबळे षटक गावावर डाण्याचा गजर कडक झाला पाहिजे काय गोल दे राहिल्या लगातार 5 बॉल डॉट टाळ्या शिट्ट्या वाजा सुरुवात झाली जबरदस्त गोलंदाजी करताना वेगावती स्वार त्याच वेगाने मात्र नक्कीच बीट करताना पाहायला मिळतोय आर्यन खारकर ओ टॅप केला समोर दिशेला मिड ऑफला खतर फिल्डर लॉंगॉमचा मात्र नक्कीच फिल्डर प्रचंड वेगाने येतोय सिंगल्स मिळाली या बॉल वरती तरी सुद्धा मात्र नक्कीच आर्यन खरकरचं हे षटक आवडीचं टाळ्यांचा गजर झाला पाहिजे आर्यन साठी 6 बॉल मध्ये धावा खर्च केला फक्त एक अनेक विकेट तिचे भवरागावचे सामाजिक कार्यकर्ते मयूरजी शेलार महेंद्रजी शेलार आमच्या सोबत सोडले गेलेत मी मुकुंद शेड गावण आणि साडेगावचे विद्यमान थेट सरपंच रोशनपाडी साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभस्ते आपण महेंद्रजी शेलार साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा भवरागावचे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत म्हणून आपला यथोचित मान सन्मान माहिती उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची आठवण आपल्या मनात हृदयात टिकून राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन साडेगावचे थेट सरपंच भारतीय जनता पार्टीचे त्यासिंग नेते रोशनपाडी साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते हा शुभ सन्मान महेंद्र शेलार साहेबांचा होताना दिसतोय धन्यवाद सर ओव्हर टू चेतन स्वामी सर धन्यवाद प्रवीणजी ठाकूर सर 12 मध्ये करायचे डब्बे 17 धावा सामना असा वाटला होता एकतर्फा होईल परंतु त्यानंतर सांगून दिलं अलिबाग थर्ड संघ की आम्ही सुद्धा मात्र नक्कीच खूप लांबचा प्रवास करून या तर समोर दशकामध्ये आलोत आम्ही सुद्धा काही कमी नाहीये हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय 12 मध्ये करायचे अद्याप 17 धावेची गरज म्हणजेच काय 18 मध्ये काढल्यात 20 12 मध्ये 17 अद्याप करायचे सामना संपले नाहीये याच प्रकारची गोंदी झाली तर मॅच मध्ये काय तर चुरशी सामना नक्कीच पाहायला मिळेल 12 बॉल 17 ची गरज पॉइंट ट्रॅक वरती हिट नंबर 4 अजून एक खळतर खारकर आयुषला पाहतोय आपण आयुष खारकर आर्यन मात्र नक्कीच आपण पाहिला साखरकर माफी असावी आयुष साखरकरला पाहताय आपण आर्यन खारकरने मात्र नक्कीच फक्त ना फक्त एक धाव खर्च केली होती 12 मध्ये करायचे 17 धावा
राईट मोर द विकेट. पहिला बॉल फेकले जाईल समोर स्ट्राईक इन मध्ये आपण पाहत आहे. येस, या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते भागेश ठाकूर यांना विनंती असेल, आपण व्यासपीठावरील स्थान बनवायचं आहे. आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करावायचा आहे. भागेश ठाकूर सर, त्यांच्या माध्यमातून जेएमपीटीच्या मैदानावर एक भव्य दिव्य अशी स्पर्धा देखील आपण पाहिली होती. त्यांना विनंती असेल, भागेश ठाकूर आपणही व्यासपीठाकडे यावं. 12 बॉल मध्ये करायचे 17 धावा. पहिल्याच बॉल पुन्हा एकदा कदर फेकावं लागेल. बॉल रफ अँड टफ मान हाय व्होल्टेज सामना. प्रेक्षकांची मदत नक्कीच हृदयाची ठोके दगदग 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 होताना पाहायला मिळतोय. तशाच प्रकारचा सामना हा माझा नक्कीच रंगताना पाहायला मिळतोय. आणि प्रेक्षकांना हवाय काय प्रवीण सर, हेच तर हवाय काय तर याच प्रकारचे खरं सामने बघायला आवडतात. कारण खूप लांबचा प्रवास करून माझा नक्कीच प्रेक्षक या खरं स्पर्धेला जॉईन होतात. फुल टॉस बॉल मैदानात मध्ये घडलाय काय, हेच रेफर केलाय. नो स्ट्राईक पंच नक्कीच आपण पाहताय. स्पर्धेचे मुख्य आयोजक मुकुंद शेठ आणि त्यांचा मित्र परिवार अगदी मैदानाची आता रपेट मारताना दिसत आहेत. कोण जागा आहे, कोण बसलंय, उठलंय, अगदी सगळ्यांची विचारपूस करण्याकरता ही फौज निघाली. अगदी प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलेली स्पर्धा. आणि आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन तर नक्कीच बघतायत, इट्स अ नो डिलिव्हरी. उघडा डोळे पाहणे पुढच्या चेंडू असेल फ्री. पहिल्याच बॉल मध्ये घडलाय काय, मैदानाच्या आतमध्ये आयुष सावरकरने मात्र नक्कीच फेकलाय. नो बॉल. फ्रीडचा बॉल स्ट्राईक इन मध्ये आपण सुमित पाटीलला पाहत आहे. मोठा फटका मारण्याची नामी संधी या बॉल मध्ये एकत्र उद्या बॉल नक्कीच पेलतोय. स्लोवर वन. आता मात्र नक्कीच चकवा दिलाय. पडल्यानंतर बॉल ऑप्शनच्या बाहेर गर्र मात्र नक्कीच निघून गेलाय. जबरदस्त बॉल. 11 बॉल 16 धावा. 16 धावा 11 बॉल. जबरदस्त हाय व्होल्टेज सामना नक्कीच पाहायला मिळतोय. कधी मात्र नक्कीच अलिबाग तर कधी मात्र नक्कीच आपण पाहताय KDH वाघिलवाडा. जिंकेल कोण, जिंकेल कोण, क्रिकेटचा जय जयकार नक्कीच आपण होताना पाहायला मिळतोय. 11 मध्ये करायच्या दाबी 16 धावीची गरज. 11 बॉल 16 ची गरज. स्टोअर वन आडवी वाढण्या घ्यायचा प्रयत्न. वाईडिश लॉंग लागला तर फील्ड आहे. सिंगल तर मी दुसऱ्या बॉलचा प्रयत्न नाहीये. सिंगल्स मिळेल या बॉलवरती, एकच मिळेल. आता करायचे 15 धावा. 10 मध्ये आता 15 ची गरज. 10 बॉल 15 धावा. 15 धावा 10 बॉल. अरे लढता लढता हरलो सरी, हरल्याची मला खंत नाही. लढा माझ्यासाठी, लढायला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन, पुन्हा लढेन हे सांगत असताना हे दोन्ही माझा नक्कीच मातबर टीम 15 अद्याप करायचे आहेत. थोडं स्पीडअप घ्या. पुन्हा एकदा तर विनंती करतो दोन्ही टीमला. 10 मध्ये करायचे आहेत 15 धावा. 10 बॉल आणि 15 धावीची गरज. पॉइंट ट्रॅक मध्ये आपण पाहताय आयुष सावरकर ज्या धावा खर्च केल्यात. 2 बॉल वरती 2. तिसरं बॉल राईट मोर द विकेट. अवेअर फ्रॉम बॉडी. शरीरापासून 2 ठेवायचा प्रयत्न. पंचांनी हेरलं, पाहिलं, ओळखलं, पारखलं. त्यानंतर इट्स द व्हाईट बॉल. व्हाईटचा इशारा दिलाय. म्हणजेच काय, अजून एक तर एक्स्ट्रा मध्ये धाव जुळली जाईल. आता करायचे 14 धावा. 10 मध्ये 14 धावीची गरज. 10 बॉल 14 धावा. सोपं मात्र नक्कीच हे समीकरण वाटलंय. आता मात्र नक्कीच अंगळस आलाय. दबाव निर्माण नक्कीच होताना पाहायला मिळतोय KDS स्पोर्ट वाघिलवाडा या संघावरती. 10 मध्ये 14 ची गरज. स्पीडअप राईट अबाउट द विकेट. आयुष अजून एक चांगला बॉल. खोलवर टपायचा बॉल ऑन साइड घ्यायचा प्रयत्न. लॉंग ऑनला फील्ड आहे. सिंगल्स मिळले या बॉलवरती. थेंबे थेंबे तलेस त्याचे. खतर या युक्तीप्रमाणे नक्कीच संघ पुढे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. एक धाव मध्ये नक्कीच पलून काढतायत. मोठे फटक्यापासून वंचित ठेवलं असं म्हणावं लागेल. फिल्डिंग का संघ आपण पाहताय अलिबाग तलने. कारण आर्यन खारकरने फक्त 1 धाव खर्च केली. त्यानंतर आयुष सावरकर आला. त्याने पहिल्याच बॉल वरती तर नो फेकलं. सेकंड बॉल डॉट. तिसऱ्या बॉल वरती 1. त्यानंतर वाईट. त्यानंतर 1. स्लोवर वन समोर खेचण्याचा प्रयत्न. 20 मध्ये फील्डर आहे. सिंगल तर मी दुसरीचा पलटवार नाहीये. सिंगल्स मिळेल या बॉलवरती. एक धावेने खेळत टीमला पुढ्याचं काम दोन्ही फंद करतोय. पुतू येते एखादा मोठा फटका खेचावा लागेल. दबाव निर्माण मात्र नक्कीच होत चाललाय टीम वाघिलवाडा संघासोबत. पुतू इथून मात्र नक्कीच चांगला कमबॅक करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये खरा कमबॅक कोणी केला असेल तर फिल्डिंग का संघ. 37चं टार्गेट मात्र नक्कीच तुम्ही डिफेंड करता. 5 षटकामध्ये
आणि तू सुद्धा मात्र नक्की सूरज पाटीलचा संघ आणि तू मात्र नक्की दमचा खोताला पाहायला मिळली. ओ चांगला बॉल हलक्यात मात्र नक्कीच फक्त ना फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं होतं. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. आता करायचे 7 बॉल आणि 11 धावेची गरज. 7 बॉल 11 धावा 11 धावा 7 बॉल. यष्टांच्या पाठीमागे इशारा दिला जातात हा बॉल चांगला फेकणं गरजेचं आहे. परंतु इथून मात्र नक्की चांगला बॉल फेकेल की पुन्हा एकदा अंतिम बॉल वरती पलटवार पाहायला मिळेल. 7 मध्ये करायचे 11 धावा 11 धावा 7 बॉल. 7 मध्ये 11. राईट मोड द विकेट. रिवर्स घ्यायचा प्रयत्न पाठची करा पाठीमागे पकडला जेल शॉर्ट पॉइंट निघला आणि संपला मैदानाच्या आतमध्ये सुमित पाटीलचा खेळ. वन मोर विकेट डाऊन म्हणजेच काय 6 बॉल आणि करायचे बॅटिंग संघ केडीएस स्पोर्ट वागेवर संघाला 11 धावेची गरज. आदरणीय सन्माननीय गावठाण गावचे खरं तर एक बुलंद आवाज एक सिनियर समालोचक नक्कीच विपुलजी पाटील सरांना विनंती करतो तुम्ही सुद्धा खरं तर आपल्या मुख्य व्यासपीठावर करता बनवायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा मात्र नक्की झाल्यात विपुलजी पाटील सरांकडून विनंती करतो. चला विपुलजी पाटील सर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. हेच काही मात्र नक्कीच दिवसामध्ये आपल्याला एक मोठी स्पर्धा ज्या प्रकारे खरं तर या स्पर्धेचा गाजावाजा राहिलाय त्याच मात्र नक्कीच स्पर्धेचा आपण नक्कीच पाहणार आहोत. उरण पनवेल प्रीमियर लीग त्यामध्ये आपण मालिका वीरसाठी स्विफ्ट कार दिली जाईल आणि त्या खरं तर सबसे कातील गौतमी पाटील इन ऍक्शन नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेचे मात्र नक्कीच एक खंबीर पाठरे म्हटलं तरी अवघड नाही. प्रचंड मेहनत मात्र नक्कीच घेताना पाहायला मिळते. तेच मात्र नक्कीच विपुलजी पाटील सर या 6 मध्ये करायचे 11 धावा. गेम इज ऑन. सामना संपला नाहीये. दोन्ही संघ मध्ये नक्कीच लढताना पाहायला मिळतात. 6 मध्ये 11ची गरज. टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय या सामन्यासाठी. 37चं टार्गेट अंतिम षटकामध्ये किती झाल्यात 11. येणारे 6 बॉल आणि 11 धावेची गरज. पॉइंट ट्रॅक वरती अंतिम षटक हर्षांक साखरकरला पाहत आहे तर समोर फलंदाज प्रेम पाटील नॉन स्ट्राईक इन वरती कुमार मडवीला इन्व्हाइट केलंय. इनेट नंबर 7. 6 मध्ये 11 करायचे. थोडं स्पीडअप करा पुन्हा एकदा काहीतरी विनंती करतो. 6 मध्ये करायचे 11 धावा 11 धावा 6 बॉल. पहिलाच बॉल फेकला जाईल. ओ चांगला बॉल पडल्यानंतर उचलून घेतलाय. परंतु पंचांचा इशारा इट्स अ डॉट बॉल म्हणजेच काय येणारे 5 बॉल आणि करायचे 11 धावेची गरज. धगधग 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 होताना पाहायला मिळतोय. काय रफ अँड टफ मॅच मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. अक्षरशः प्रेक्षकांची धोके वाढवणारा सामना हे मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. 5 मध्ये करायचे 11 धावेची गरज. 5 मध्ये 11 करायचे 10 झाले तर मात्र नक्कीच या स्पर्धेचा नियम हा नक्कीच सामना सुपर ओव्हर केला जाईल. ओ टॅप केला समोर दिशेने तर लॉंग ऑन फील्डर आहे. सिंगल मिळले या बॉल दुसरीचा पलव झाला. धोक्याची काटा वाजले गेल्या. अजून एक विकेट. फलंदाज होईल बाद. पहिल्या शॉट मध्ये घडलाय काय सुट्टी धाव घ्यायचा प्रयत्न अंगलस आली. दुसरी धाव पडली मागात आणि अजून एक विकेट. फलंदाज होईल बाद. प्रेम पाटील बॅक टू आउट. अजूनही पेंटिंग आहे गोलंदाजी. येस ओके. 4 बॉल मध्ये 10 धावेची गरज. 4 बॉल 10 धावा 10 धावा 4 बॉल. सामना संपला नाहीये. एखादा मोठा फटका आला टीम केडीएस स्पोर्ट वागिलेवर संघ कमबॅक करेल पण एखादा बॉल डॉट पुन्हा मात्र नक्कीच बॅकफुटला दाखवून मात्र नक्कीच देईल. जिंकेल कोण काही मात्र नक्कीच बॉल सांगून जातील. नवीन फलंदाज विनय गावंडला पाहत आहे. येणार 4 बॉल आणि करायची अद्यापि 10 धावेची गरज.
अजून एक वेगवान बॉल, जबरदस्त वेगवान बॉल, वेगावरती स्वार आणि त्याच वेगानं बीट केलाय. त्यानंतर टाळ्यांचा गजवताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी करताना 3 मध्ये आता करायचे 10 धावा. अरे विसलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेनं उद्या 9व्यानं हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी 9व्याने. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. मैदानाच्या आतमध्ये 3 मध्ये करायचे 10 धावेची गरज, 10 धावेची गरज. स्पेशर सर्व काही पाहायला मिळतोय. 3 मध्ये करायचे आणखीन 10. अजून एक सेम कट कॉपी पेस्ट करावं त्याच प्रकारची गोलंदाजी. लगातार 2 बॉल डॉट, 2 मध्ये 10. आता षटकार चौकार ठोकावत लागेल. एक षटकार एक तीर तर मात्र नक्की सामना टाय पाहायला मिळेल. आणि स्पर्धेचा पहिला सामना टाय पाहायला मिळेल का? 2 मध्ये करायचे 10 धावा, 2 बॉल 10 धावेची गरज. सामना आवड असेल टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. 2 मध्ये 10 ची गरज. अलिबाग थल जबरदस्त गोंधळ राहिली अद्यापर्यंत. कौतुक करावं लागेल सुमित पत्रे, पवन, आर्यन, आयुष, त्यानंतर मात्र नक्कीच हर्षांचं. शॉर्ट बॉल पडल्यानंतर बॉल उचली घेतोय. म्हणजेच काय, हा बॉल फेकला डॉट. येणार एक बॉल आणि करायचे बॅटिंग संघ केडीएस स्पोर्ट वाघेवा संघाला 10 धावेची गरज. थल संघाचे बॅकर प्रचंड खुश आहेत. मुकादम साहेब प्रचंड खुश आहेत. जोरदार टाळ्या होत आहेत. धावा 1 मध्ये करायचे 10 धावा. रिफर केला. यस हाईट. थर्ड अंपायर यावं. तुम्ही इथंच थांबा आता. खर तर रात्रीचे किती वाजलेत बघा, 1:45 वाजलाय. परंतु अजूनही गरमागरम वातावरण आहे. थंडी उडाली आहे, झोप उडाली आहे. चेतन स्वामी जे बसले होते ते उभे राहिलेत. जे उभे आहेत पायांवर ते बोटांवर आलेत. जे बोटांवर आहेत ते आता नखांवर आलेत. आणि 12व्या खेळाडू म्हटलं नेल बायटिंग स्पायदा बघायला मिळते. त्यांची नख हाताची गेलीत. 1 बाउन्स देखील नाही आहे. आणि चेंडू फेअर डिलिव्हरी घोषित केली गेली. सुपर सामना आहे. 1 मध्ये करायचे 10 धावा. अशक्य आणि अशक्य मात्र की सामने येऊन ठेपलाय. सामना फिनिश जिंकलाय फिल्डिंग संघ आई एकविरा अलिबाग तल वर प्लेट आणि हार्ड लक टीम केडीएस स्पोर्ट वाघिलवाडा.